इथे ही अजून एक महत्त्वाची मॅच सामना 3 षटकांचा असेल असं ऑर्गनाइज कमिटीकडून सूचना येते आहे. ऑर्गनाइज कमिटीचा डिसिजन फायनल डिसिजन असेल मित्रांनो, कारण काल देखील आम्ही नक्कीच 3 षटकांचे सेकंड राऊंडचे सामने खेळवले आहेत. त्यामुळे जोपर्यंत ही स्पर्धा संपन्न होईल तोपर्यंत हाच रूल राहील. 3 षटकांची मॅच इथून जो जिंकेल तो मात्र नक्कीच आजच्या दिवसातील महत्त्वाच्या सामन्यामध्ये जाईल, म्हणजेच क्वालिफाय लढतीमध्ये जाईल. आणि इथे जिंकणार कोण हे देखील आता आपल्याला बघायला भेटेलच. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. वेनगाव संघाने मात्र इथे प्रथम टॉस जिंकून फलंदाजी घेतली आणि गोलंदाजी करत असताना आपल्याला या मॅचमध्ये सध्याच्या स्थितीला थेट सारसई ब संघ बघायला मिळेल. चला इथे या 3 षटकांचा सामना असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा टीम सारसई ब संघ. ऑर्गनाइज कमिटी इज फायनल डिसिजन असेल, त्यामुळे आपण इथे नक्कीच आता कमिटीचा निर्णय अंतिम राहील हे लक्षात ठेवा. सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं करूया आपण हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत. दुपार झाली आहे, मैदानाच्या आतमध्ये खडाकेदार ऊन तापलंय, परंतु या उन्हाताणाच्या अगदी या सत्रामध्ये खरं तर बघायला गेलं तर नक्कीच क्रिकेट प्रेमींचं प्रेम मात्र नक्कीच कमी होत नाहीये. कारण क्रिकेट या खेळांना बघायला गेलं तर छोट्या छोट्या धाग्यामध्ये गुंफून ठेवलं गेलं प्रत्येकी खेळाडूला, प्रत्येकी माणसाला. आणि आज टेनिस क्रिकेटचा खेळ म्हणायला गेला तर नक्कीच घरगोसपणे खूप प्रमाणामध्ये पुढे जाणारा खेळ आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आता इथे सध्याच्या स्थितीला आपण बघू शकतोय ही महत्त्वाची फाईट, सेकंड राऊंडची मॅच. दोन्ही संघांना एक एक विजय मिळवलेला आहे आणि आता यामधून जो संघ विजय प्राप्त करेल तो संघ मात्र थेट आजच्या दिवसातील क्वालिफायच्या सामन्यामध्ये प्रवेश करत असताना बघायला मिळेल. तिकडे मैदानाच्या आतमध्ये रोशन पवार मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. फलंदाजीमधून स्ट्रायकर एंडला रवी हा फलंदाज बॅटिंग करतो. नॉसागर एंडला रोहित आहेत आणि फलंदाज रवीच्या बॅटमधून पहिल्याच पॉवर प्लेच्या पहिल्याच बॉलवरती मात्र क्लासिकल लेवलचा फटका येतोय. समोर ऑन साइडला चांगला स्ट्रोक चौकार. दुपारचं सत्र आहे, मैदानाच्या आतमध्ये मात्र खूप चांगला फटका फलंदाज रवीनं खेळलाय. पहिला चेंडू ऑन साइड शॉटला बीट करून हा चेंडू मात्र सक्सेस झोन मधून उडवला. 4 मिळाल्या. वेगवान चेंडू, प्रचंड गती होती, चांगलासा फटका तिकडे मैदानाच्या आतमध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला पकडून फेकलेला चान्स आहे. यस, क्लोज आहे. आणि यावेळेला सामन्यामध्ये आपण बघू शकतोय रिस्क पाऊल ठरतं या क्षणी महागडं वेनगाव संघाला लागतोय. धावसंख्येवरती इथे सध्या तरी 5 धावा असताना यस विकेट. या चेंडूवरती 1+1 असं चित्र बनलं जात आहे. मॅच मध्ये आता दृश्य कठीण होत आहे सध्याच्या स्थितीला वेनगाव संघासाठी. इथे सध्या तरी 5 धावा दाफलकावरती आहेत. नवीन खेळाडू फलंदाजी करण्यासाठी विजय पाठव झालाय. विजय आलाय, परंतु इकडे स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये रवी बॅटिंग करतोय. प्रचंड गतीचा बॉल रोशन पुन्हा एकदा टाकतोय. आज रोशन म्हटला तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सारसई ब संघाकडून मात्र खूप वेगाची गोलंदाजी मारत असताना बघायला भेटू या स्पेलमध्ये.
वेग खूप आहे, त्यानंतर बघायला गेलं तर लेंथ खूप चांगली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचं म्हणजेच जे 11 खेळाडू आहेत ते 11 खेळाडू मात्र एकजुटीनं खेळ करतायत. आणि नक्कीच मी नेहमी सांगत असतो की 11 खेळाडू ज्या वेळेला एकजुटीने लढतात खेळतात त्यावेळेला ती मॅच त्यांची खूप चांगली होते. आणि मैदानामध्ये 11 जणांचं जर मनोबल एकसारखं असेल तर मैदानाच्या आतमध्ये ही मॅच चांगलीच होईल. हो हो, इथे हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे या क्षणी मात्र तिथे खेळपट्टीवरती आपण बघतोय रवीला पुन्हा एकदा थांबवलंय. येतोय याच दरम्यान रोशन पवारचा अजून एक तिखट माऱ्याचा चेंडू डॉट बॉल. वारंवार तिकडे खेळपट्टीवरती मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारा संघ सध्याच्या स्थितीला भरपूर घमासान लेवलला गोलंदाजी करतो. रोशन पवार मिस्टामिक होतं तिकडे. फाईन थर्डमॅन स्वीप मात्र थोडीशी बघायला गेली तर नक्कीच चुका करते आहे. आणि या क्षणी तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला मिळाली आहे. फलंदाज रवीच्या बॅटमधून एक सिंगल. रोशन थोडासा नाराज राहिला कारण त्याने तिथे मैदानाच्या आतमध्ये खूप कम्फर्टेबल लेवलचा चेंडू टाकला होता, चान्स मिळवला होता आणि तो चान्स फिल्डरनं तिकडे अगदी नक्कीच कन्वर्ट केला नाही आणि मैदानामध्ये एक सिंगल. ओहो, पुन्हा एकदा वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल, चांगलाचा फटका तिकडे मिडॉन बीट झालाय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये मोकळा श्वास सापडतोय फलंदाजी करत असताना वेनगाव संघाला. कारण आलाय रोशन पवारच्या या अंतिम बॉलवरती कलात्मक स्ट्रोक, चांगला चौकार. पहिलं षटक संपलं गेलं आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण परस्पर बघाल पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत असताना वेनगाव संघानं एक नुकसान केलं आणि त्या नुकसानाच्या मोबदल्यामध्ये बघायला गेले तर त्यांनी सध्या तरी दाफलकावरती 10 धावा लागलेले आपल्याला बघायला भेटत आहेत. 10 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या. दुपारचं सत्र आहे मैदानाच्या आतमध्ये. या सत्रामध्ये खूप घमासाणीचं क्रिकेट आपण सर्वजण बघत आलो आहे. आणि आता इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. या बॉलिंग टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सारसाई संघाकडून करण सज्ज झालाय. फिल्डिंगमध्ये थोडासा फैलाव राहतोय आणि मैदानाच्या आतमध्ये आता इथे दुसरं स्पेल सुरू होत आहे. ओहो, या क्षणी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिकडे मैदानाच्या आतमध्ये चान्स. ओहो, या क्षणी मात्र तिकडे भरपूर धावपळ राहिली परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्याच्या घडीला आपण पाहू शकतायत नक्कीच कोणतीच धाव मिळत नाहीये वेनगाव संघाला. आज काशीनाथ 11 सारसाई बल संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये वेगळ्या ऊर्जेने वेगळ्या एनर्जीने मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. वेगवान चेंडू बॅटच्या समोर आहे आणि हा चेंडू टिपिकल झोन मधून आकाशामध्ये उडवत असताना फलंदाज खेळपट्टीवरती आपण बघतोय रवी या फलंदाजाला. आणि रवीने लावलाय मैदानाच्या पलीकडे एक मधुर जबरदस्त सिग्नल, षटकार. ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय रिप्ले इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. परफेक्टली बॉडी लँग्वेज पासून लांब राहणारा चेंडू होता परंतु पडल्यानंतर चेंडू आत येत होता आणि त्याच्यावरती टायमिंग करत हा चेंडू मात्र तितक्याच नजाकतीनं पाठवून दिला 6 धावेसाठी. हो, पुन्हा एकदा सेम टू सेम तशाच प्रकारे आक्रमण केलंय फलंदाज. या क्षणी रवीने बॅक टू बॅक सलगचा दुसरा चेंडू लावलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला ठोकलाय. रवीने अजून एक लागोपाठचा इथे हा षटकार. ही स्पर्धा बरेच सारे विक्रम घडवत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आज आपण बघू शकतोय अनेक सारे विक्रम घडले गेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आज चौकार हॅट्रिक देखील आपण पाहिली पण आता षटकार हॅट्रिक बघायला मिळेल का हा देखील प्रश्न उभा झालाय. आणि यस, इथे मैदानाच्या आतमध्ये रवीनं केलाय अजून एक वार. बॉल पाठवलाय सीमारेखेच्या पलीकडे स्टेट डाऊन दी ग्राउंड. मैदानाच्या बाहेर लावलाय आसमानी गोळा आणि बाहेर पडलाय 6 धावेचा हा षटकार. षटकार हॅट्रिक या क्षणी या स्पर्धेतील या दुसऱ्या दिवसामध्ये पूर्ण झाली आहे. आणि या षटकाराच्या बदल्यामध्ये आता धावफलकावरती पुन्हा एकदा वेनगाव संघ जर बघायला गेलं तर नक्कीच 28 या आकड्यावरती पोहोचतो आहे.
रोहित हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये तुडुंब चांगल्या रीतीनं क्रिकेट खेळतोय. हो इथे देखील मैदानाच्या आतमध्ये मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे आता खेळपट्टीवरती पडल्यानंतर अतिरिक्त चांगल्या पद्धतीची उसळी मिळाली आहे. तिकडे मात्र मैदानामध्ये सध्याच्या घडीला अगदी आपण बघू शकतोय डॉट बॉल फेकण्यात यशस्वी ठरतोय करण. ओहो करणचा हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक चान्स बनलाय, मिड विकेट येतोय, बॉल खाली तिकडे मैदानाच्या आतमध्ये. आता इथे सेलिब्रेशन मनवलंय. या सामन्यामध्ये सध्या तरी सारसई बस संघानं शेवट चांगला झाला करणच्या षटकाचा, कारण त्याला मिळाला या षटकामध्ये महत्वाच्या खेळाडूचा विकेट. फलंदाज रवी बाद होतोय. दाफलकावरती 28, लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये वेनगाव क्रिकेट संघ छोटीशी इनिंग, परंतु ती इनिंग मैदानाच्या आतमध्ये खूप सुरेख राहिली. 3 षटकार तदनंतर 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले असा खेळाडू रवीने ठोकल्या. 8 बॉलमध्ये तब्बल 27 आणि टीम टोटल इथे मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 वरती पोहोचले आहे फलंदाजी करत असताना वेनगाव संघाची. आणि इथे आता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला मात्र सामन्यामध्ये आपण बघू शकता तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये अर्जुन हा गोलंदाज तयार झाला. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना मैदानामध्ये विजय या बॅटरला आपण बघू शकतायत आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती मात्र सध्या तरी रुपेशला आपण पाहाल. शेवटचे 6 चेंडू आहेत या इनिंगचे आणि या इनिंगमध्ये कशा प्रकारचं बॅटल ठोकलं जाईल. सामना महत्वाचा आहे. सेकंड राऊंडची मॅच आपण बघतोय. या सामन्यामध्ये जिंकणार आहे तो मात्र क्वालिफाय राऊंडमध्ये धडक मारेल आणि त्यामुळे इथे जिंकणार कोण हे देखील आपल्याला बघायला भेटेलच. पण पहिला डाव बॅटिंग करत असताना वेनगाव क्रिकेट संघ कसा रचेल हे पाहायचंय. फुल टॉस बॉल होता, हवेत खेळलेत फलंदाज वेनगाव संघाचे विजयच्या बॅटमधून. हा एक चांगला शिक्का स्वेरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हुकमाचा छक्का मारत असताना विजय षटकार. परफेक्टली खराब बॉल होता आणि त्या खराब बॉलचा समाचार घेत असताना या क्षणी इथे मैदानाच्या आतमध्ये हा विजय आपण बघाल. नावातच विजय आहे तर त्याच्या बॅटिंग मधून कसा खेळ होईल हे देखील सातत्यानं प्रत्येकाला लक्षात राहिलं पाहिजे. आणि इथे हा फलंदाज मात्र आक्रमण चढवतोय. 3 षटकांचा सामना आहे. स्कोरबोर्डवरती तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 34 वरती धावा वेनगाव संघाचे आहेत. अजून एक खूप सुरेख लेवलचा फटका, जितका चिकडा तितका देखडा विजयच्या बॅटमधून आलाय मिड ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक बॅटमधून कडक मॅक्सिमम स्ट्रोक 6 षटकार. आणि आता मात्र इथून या सामन्यामध्ये सारसई ब संघावरती भरपूर हल्ले बोललेत. मॅच मध्ये फलंदाजीमधून सध्याच्या घडीला फलंदाजाकडून फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आलेत, परंतु क्षेत्ररक्षकाला दिली आहे हुल. हा चेंडू पुन्हा झालाय गोल मिळत आहेत. या चेंडूवरती विजयच्या बॅटमधून पुन्हा एकदा 4. वाईट काळ सुरू होता, परंतु त्या वाईट काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज पुन्हा एकदा पेटून उठलाय आणि मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला वेनगाव संघाची फलंदाजी मात्र सध्याच्या घडीला भरपूर भिडलेली आपण बघतोय. या मॅच मध्ये 44 धावा स्कोरबोर्ड वरती बनल्यात. अजून एक चांगला फटका बघायला भेटला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षकाने भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण करून दाखवलं. एक सिंगल या चेंडूवरती कन्वर्ट होती. अशा प्रकारे त्या दाफलकावरती 45 वरती पोहोचत असताना या मॅच मध्ये वेनगाव संघ. ओहो इथे समोर ठेवलेला बॉल तिकडे मैदानाच्या मध्ये मिड ऑफला कलात्मक स्ट्रोक आपण बघतोय. फलंदाज रुपेशच्या बॅटमधून क्षत्र होतं, तिकडे क्षेत्ररक्षण फंबल झाले आणि हा चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा मिड ऑफला ओव्हर दी रोप करत निघून गेलाय. सीमा पार 4.
वा, इंटरेस्टिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज जरी विकेट गेल्या असतील तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये वेनगाव संघ थांबत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये त्यांची फलंदाजी इथे मात्र आता भरपूर चांगली राहिली आहे. 49 वरती हे बॅटल. फुल लाईनचा बॉल सफल झालाय. चांगलासा क्रॉस दी लाईन शेडू स्वर्लेगला कटवला. क्षेत्ररक्षक पुन्हा फंबल. मैदानाच्या आतमध्ये चुका भरपूर झाल्यात आणि अशा प्रकारे इथे शेवट या षटकाचा सुरेख राहिला. चौकार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रुपेशच्या बॅटमधून येतोय आणि अशा प्रकारे प्रथम 3 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पोहोचली आहे. बॅटिंग करत असताना वेनगाव संघ 53 या धाफलकावरती आणि 54 धाबेचं आव्हान या मॅच मध्ये चेस करत असताना मात्र आपल्याला बघायला भेटेल. तो म्हणजे थेट काशीनाथ 11 सारसई हा क्रिकेट संघ. अगदी पहिल्या सत्रामध्ये नक्कीच आपण बॅटिंग करत असताना बघितलं या मॅच मध्ये सध्या तरी थेट वेटगाव क्रिकेट संघाला. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण सारसाई ब टीमला बघू शकतोय. इथे हे लक्ष चेस करत असताना आणि पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. विनंती असेल तिसरी मॅच पहिल्या फेरीची मॅच असेल. आपण बघाल थेट सालोक विपक्षात मालवाडी या दोन संघादरम्यान ही मॅच आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या त्वरित इथे टॉस केला जातोय. चला फलंदाज पाठवून द्यायचे आहेत लगेच टीम सारसाई क्रिकेट संघ. लक्ष भरपूर मोठं आहे आणि ते लक्ष या मॅच मध्ये चेसिंग करावंच लागेल कारण प्रश्न जिंकण्याचा आहे. आणि या मैदानाच्या मध्ये आपण बघू शकतोय दोन्ही फलंदाज सध्या तरी दाखल झाले आहेत. रोशन रोशन म्हणजेच दोन्ही फलंदाज एकाच आडनावाचे आहेत आणि एकाच नावाचे देखील आहेत आणि त्यामुळे आता मैदानाच्या आतमध्ये ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये सारसई ब संघाकडून हे लक्ष चेसिंग करण्यासाठी दाखल झाली आपण बघतोय. चला नाणेफेक केला जातोय. विनंती असेल सालोक संघाचे गणधर आणि मालवाडी संघाचे गणधर आपण या शेवटचा कॉल असेल नाहीतर तुम्हाला पेनल्टी ही घ्यावी लागेल. सामना सुरू होतोय मैदानाच्या मध्ये. तिकडे स्ट्रायकर एंडला रोशन पवार आपल्याला बघायला भेटत आहेत. लक्ष भरपूर मोठा आहे. पहिलाच बॉल यॉर्कर होता स्टेट. आयरोला चांगलाच स्ट्रोक आपण बघू शकतोय. तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला इथे नक्कीच आपण बघू शकतोय मैदानाच्या आतमध्ये भरपूर चुकी राहिली आहे
आत्ताच्या स्थितीला मात्र नक्कीच तिकडे संपूर्ण या मॅच मध्ये आपण बघू शकतो वेनगाव संघाकडून फलंदाज बचावलेत मैदानाच्या आतमध्ये रोशन पवार. स्ट्रायकर एंडला रोशन पवारच बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजी करत असताना संदीप हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल सध्या तरी. ओ हो, रोशनसाठी हा चेंडू आणि रोशनने दाखवलाय त्याचा बॅटमधून आसमान हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. रोशन पवारच्या बॅटमधून येतोय या दुसऱ्या चेंडूवरती लॉफ्टेड हिट षटकार. परफेक्टली तिकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र रोशनच्या बॅटमधून मॅक्झिमम स्ट्रोक सिक्सर आलाय. दाफल कबड्डी 6 धावा इथे सारसाई ब संघ पोहोचलाय. हो हो, अजून एक लॉफ्टेड हिट मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र काय आहे हा खेळाडू हे दाखवून दिलंय पुन्हा एकदा सारसाई ब संघाच्या या रोशन पवारने. लागोपाठ दुसरा धमाका षटकार. चला विनंती असेल टीम जय मल्हार शिळ संघाचे कर्णधार आपण इकडे रिपोर्ट करायचा आहे. बरोबर मैदानाच्या आतमध्ये मात्र रोशन पवार हा फलंदाज मात्र सध्या तरी खूप मोठं आक्रमण चढवतोय. 12 धाबा टीम सध्या तरी लावत असताना आपण बघू शकतोय. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल चांगलासा स्ट्रोक तिकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र क्षेत्ररक्षण बीट झालाय आणि हा चेंडू पुन्हा एकदा सारसई व संघासाठी चांगला सिग्नल देतोय. ऑन साइडला येतोय रोशन पवारच्या बॅटमधून चौकार. तुम्ही मारल्यात आम्ही सुद्धा मारू हे दाखवत असताना आपल्या बॅटमधून रोशन हा खेळाडू. ओहो वाह, काय यॉर्कर होता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला गोलंदाजाचा. परंतु त्याच्यावरती बघायला गेलं तर खूप चांगलं कनेक्शन जुळवलं आणि तिकडे क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि त्या चुकीला आता माफी मिळणार नाहीये. 16 धाबेवरती दाफलक पोहोचल्या बॅटिंग करत असताना सारसई ब संघाचं. अजून एक बिग हिट. वाह, अद्भुत अविस्मरणीय फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण बघू शकतोय. रोशन पवार आलाय रंगात आणि त्याच्या बॅटमधून बॉल जात आहे ढगात. अजून एक षटकार. आणि नक्कीच आपण बघू शकतोय 22 धाबा दाफलकावरती लागल्यात आणि खरं तर हल्लीच्या ट्रेंडिंगला हे सॉन्ग भरपूर रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तो इवान ग उडतोय आकाशान ग आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सारसई ब संघाचा हा फलंदाज मात्र मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय. रोशन मात्र भरपूर आक्रमण करतोय. मिसामिक स्ट्रोक फटका फसलाय. फिल्डर आहेत त्याने केली आहे इथे चुकी आणि मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला आता पुढे एकदा रोशनने घेतलाय मोकळा श्वास. येतोय चौकार. हो हो, मॅच अजून देखील इथे मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने घडवण्याचा प्रयत्न संपूर्ण सारसई ब संघाने केला. कारण तिथे रोशनच्या बॅटमधून वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 26 आल्यात आणि टीम टोटल विदाउट लॉस 26 म्हणजेच 26 धाबा, कोणतंच नुकसान नाहीये. आणि मॅच मध्ये आता इथे आपण बघू शकतोय या सामन्याचं समीकरण हळूहळू जवळ येत चाललंय. 12 चेंडू आणि अजून देखील या सामन्यामध्ये 28 धाबीची गरज जिंकण्यासाठी मात्र नक्कीच सारसई ब संघाला. रोशन पवार आता पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आपण बघू शकतोय मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 99 मध्ये आणि त्यानंतर स्ट्रायकर एंडला आपण खरं तर हा खेळाडू बघतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला रोशन पवारच. म्हणजेच दोन्ही खेळाडू बघायला गेले तर एकाच नावाचे आहेत. हो हो, यावेळेला खोलबट टप्प्याचा बॉल सन्मानित केले जात आहे. तिकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय. रोशनने मात्र तिकडे नक्कीच सन्मान दाखवलाय बॉलला आणि आता स्ट्रायकर एंडला इकडे आता मैदानाच्या आतमध्ये रोशन दाखल होईल. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खूप सुरेख लेवलचं क्रिकेट खेळत आहेत. सारसई ब संघ 27 वरती पोहोचली आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन वाघांचं युद्ध मात्र भरपूर भिडलेलं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत.
ओहो, रोशनसाठी हा चेंडू यॉर्कर होता. चांगलासा स्ट्रोक गॅप मध्ये सिलेक्शन केलंय आणि बॉल आता फुल सिलेक्शन करत मिडॉनला पोहोचतोय सीमा पार. रोशनची बाट आता पुन्हा एकदा भरपूर आक्रमण चढवतीये. येतोय चौकार. ओहो, इथे मैदानाच्या आतमध्ये रोशनच्या बॅटमधून फुल टॉस बॉल वरती आकाशात पाठवला चेंडू सीमारेखेच्या पलीकडे. रोशन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखवतोय आपल्या बॅटचा हा जोर आणि बॉल पाठवलाय सीमारेखेच्या पलीकडे. षटकार. ओहो, मैदानाच्या आतमध्ये रोशन हा फलंदाज मात्र खूप उत्कृष्ट लेवलचं क्रिकेट खेळतोय. 37 धावे भरती. सध्या तरी सारसाई बसंग पोहोचला. अजून एक लॉफ्टेड हिट या मॅच मध्ये. कदाचित आता इथे हे चित्र जवळपास नक्कीच आपल्या बाजूने फिरवत असताना रोशन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय अजून एक कलात्मक स्ट्रोक. षटकार. थँक्यू विजय. वैयक्तिक इथे रोशन पवार मात्र नक्कीच 9 चेंडूमध्ये 42 वरती खेळतोय. टीम टोटल 43 झाल्यात आता जिंकण्यासाठी आपण बघू शकतोय 11 धावेची गरज या सामन्यामध्ये. सध्याच्या स्थितीला आपण बघाल नक्कीच सारसाई ब टीमला या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक नोंदवलं जाईल का फलंदाज रोशन पवारच्या बॅटमधून. कारण हा रोशन आज मैदानाच्या आतमध्ये सर्वांच्या नजरेमध्ये फिट बसलाय आणि त्याच्या बॅटमधून मैदानामध्ये खूप चांगलं क्रिकेट होतं. यॉर्कर शेड होतं. चांगलाचा स्ट्रोक तिकडे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र तिकडे सध्या तरी आपण पाहू शकतोय नक्कीच फलंदाज तिकडे नक्कीच थोडस मिसअंडरस्टँडिंग राहतोय. विकेट सॅक्रिफाईस राहिली आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा डिले पेंडिंग झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि यस इकडे हा फलंदाज बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डिझाई. इथे मात्र स्कोरबोर्ड वरती सध्या तरी 44 लागल्या. जिंकण्यासाठी मात्र 10 धावेची गरज आहे आणि अर्धशतक होण्यासाठी देखील इथे आपण बघू शकतोय रोशनला मात्र जवळपास सध्याच्या स्थितीला 7 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते आहे. मॅच मात्र सध्याच्या स्थितीला पूर्णपणे वेगळ्या मुवमेंट मध्ये सापडली. अर्धशतक देखील पाहायला मिळते की काय रोशनच्या बॅटमधून. परंतु वेळ ठरवतीये इथे मैदानाच्या आतमध्ये. हा गर्दन काळी चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाची दांडी 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 गोल. विकेट.
थँक्यू डिझाय. इथे आपण बघू शकतोय शेवट चांगला राहिला. आता 6 चेंडू आणि 10 धाबीची गरज सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. सध्या तरी आपण बघू शकतोय सारसाई ब टीमला अजून देखील सामना दोन्ही संघाकडे या षटकामध्ये 18 धाबा आल्यात मित्रांनो. या ओव्हरमध्ये 18 धाबा आल्यात. शेवटचे 6 चेंडू 10ची गरज. रोशन पवारने मात्र खूप उत्कृष्ट क्रिकेट खेळलं, परंतु अर्धशतक हुकलं त्याच्या माध्यमातून. परंतु तरी देखील काही नाही आहे. संघासाठी ही इनिंग महत्त्वाची होती. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10ची गरज. मॅच अजून देखील ऑन असेल, कारण सामन्यातील पूर्णपणे इंटरेस्टिंग विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सापडला आहे. तो म्हणजे सातत्यानं वेनगाव टीमला देखील. हो, इथे मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये 10ची गरज. 6 बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला वरती विकेटनं वेनगाव संघाकडून. रुपेश हा गोलंदाज आणि तिथे स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना रणजितला आपण बघतायत. चला इथे आपण बघू शकतोय शीळ संघाचे गणधर आणि खोंडेवाडी संघाचे गणधर. आपण इथे या नाणेफेक केला जातोय. हो, इथे मैदानाच्या आतमध्ये बाटची एज. तदनंतर हा चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार. मिळत आहेत रणजितच्या बॅटमधून. इथे थेट फाईन बाउंड्री लाईनच्या समोरासमोर या 4. थँक्यू डिझाई. मैदानाच्या आतमध्ये इथून आता इक्वेशन पुन्हा एकदा चेंज झालंय. पहिल्याच बॉलवरती नशिबाच्या 4 आल्यात. आता 5 चेंडू 6ची गरज. 5 बॉल 6ची गरज असताना समोर चांगलासा फटका आहे. क्षेत्ररक्षक आले तिकडे, क्षेत्ररक्षकाला बीट केलाय आणि हा चेंडू पुन्हा एकदा पोहोचलाय सीमा रेषा पार. येत आहेत सारसाई संघाच्या रणजितच्या बॅटमधून लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती या 4. इथून मात्र आता स्कोरबोर्ड वरती सध्या तरी 52 धावा पूर्ण झालेल्या आपण पाहिलं. आणि जिंकण्यासाठी आताच्या स्थितीला फक्त 2 धावेची गरज या मॅच मध्ये. तिथे आपण पाहू शकतोय. नक्कीच सारसाई बग्रिगेट संघाला असं वाटत होतं की हे लक्ष कठीण जाऊ शकेल, परंतु सारसाई संघाचा रोशन पवारने एक चांगली बॅटिंग केली. तदनंतर हा रणजित देखील मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळतोय. यस, आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आता हा चेंडू जातोय सीमा पार. लागोपाठ तिसरा चौकार आणि मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकलाय सारसाई ब टीमला. डिझाई. थँक्यू डिझाई. चला तर इथे नाणेफेक केली जाते. आपण पाहू शकतोय थेट पहिल्या फेरीची एक महत्वाची मॅच आपण बघाल थेट खोंडेवाडी विपक्षात आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच सध्याच्या स्थितीला जयमल्लार शीळ या 2 संघादरम्यान. इथे खोंडेवाडी संघाचे गणधर आलेले आहेत, तर शीळ संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण ते केलेले तर टॉस केला जातो. इथे सध्या तरी आपण बघू शकतोय मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचा इथे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर नाणेफेक केला जातोय. आणि या नाणेफेकीमधून कौल कोणाला मिळेल हे देखील बघायचं आहे. टॉस होतोय. चला